हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही धृतराष्ट्रानं ये दुर्योधनाक ताणे राजसूय यागाते पांडवांक गेले ऐश्वर्य पळोवन येवन जाळान मत्सरान तांकां जुजाटा आपोवचें म्हूण बापसूक सांगतना एक पण ताणी नीती बोध दिवच्यास धृतराष्ट्रान कळबे भारी एक ओड धर्मशास्त्र सांगता तो जल्लरी ताका स्ವಂತ बुद्धीನ ವ್ಯಾಮೋಹ पडला तो धृतराष्ट्र सदा सर्व काळ पुताल दिकडेची अधर्मा दिकडेत तो जलारी मध्ये मध्ये तो ताका थोडेची ज्ञान इल्ले बरी जेवचे आस जलारी तें ज्ञान आस पळय चांग बुद्धी म्हणटा पळय ती क्षणिक ती अशाश्वत ती शाश्वत आसना वापस पुत्ता पळयल कुडले पुता वयचे व्यामोह जड जाता अशी तो धृतराष्ट्र. आता धृतराष्ट्रान दुर्योधना इतले पुरे सांगले न्हय चांग उपदेश दिला ताणें जाल्यार दुर्योधन ते आयकयना आनी कोप येता कोप येवन बापसका उलयता तुका स्ವಂತ बुद्धी आसव्या तूं घडी भितर विदुरान सांगिल्लें तशें आयकुचें विंगड कसलें ना तुका तुका अज्ञानी तूं अशी तशी म्हणून तूं दबल्या वरी म्हण दवल पळय खंयच्यान तूंय घाल न्हू चर्चा जाता न्हय तशी तूं दवल्या वरी म्हूण सांगून होलसीत ताका म्हळ्यार तूं पांडवांगेर लोटू आसतना पांडवांगेले मन येयल्यार पांडवांगेल तरपीन मेगेल वयर मन येयल्यार मेगेल तरपीन तूं तशें जावन तो दवल पळय गुंतर आसता तशी तुगेलें मन चंचल म्हूण सांगता जाल्यार कसले जावो म्हणटकीर तो यस्य नास्ति निजा प्रज्ञा केवलम तू बहुश्रुता न स जानाति शास्त्रार्थम दर्वी सुपरसानी वा म्हळ्यार कोणाक स्ವಂತ बुद्धी ना की कोणाक ताका पळय आतां स्ವಂತ बुद्धी आशिल्ल्याक कितले शस्त्र विद्या शिको ताका ते उपयोग पडटा तेंची स्ವಂತ बुद्धी नातिलो तागेले ताण कितले विद्ये शिकल्यार कितले शास्त्र सकड शिकल्यार ताका ताजे निमती कसले जेवचें ना कळबा पळय एक ताजे खातीर हांगा दुर्योधनान एक उदाहरण दिलां पळय दर्वी सुपरसानिमा म्हूण सुपरसानिमा दर्वी दर्वी म्हळ्यार दवलो सुपरसानिमा त्या दवल्याक ताजीन सूप म्हळ्यार सारो रुचीची सारो जेवो दळितोय जेवो कसले ते दवल्यान आमी वाडताचे आजी उनासम मेसासम लाय जाला दळितो लाय जाला म्हूण कोण सांगचें आमगेले चिप्पेन सांगचें ताजी रुची वाडची दवलो तांतू बुड्डू नसल्यार ताका गोतसवे ना न्हय तशीची दुर्योधनान सांगचें कसो गोसवें तूं कसले शिक तुका स्ವಂತ बुद्धी ना म्हण जाल्यार ताजे निमती ताजेर कसले परिणाम म्हण ना म्हळ्यार दवलुशी तो म्हूण कळ्ळें तशी ताजी अर्थ ताणें सांगचें कसो न्ही ताजी एक अर्थ आमी मना लेखून घेवचे जाल्यार विद्या शिकली कुडले पुरे ज्ञानी म्हूण जायना म्हूण सांगून पळय वयते दुर्योधनान सांगिल्लें जाल्यार ताणें तागेले नमून पळयल्यार तो ज्ञानी न्ही न्हय कोणकी तें एक उदाहरण दितना आयकलो दिसता तो आतां सांगता रस ताजे अर्थ ताका गोतना जल्वे पूर्ती अविवेक सोच म्हण ताका आची विनाशकाले विपरीत बुद्धी तो आचे करता रस जाल्यार ताका ल्हानाक बुद्धी शिकयता रस पळतो न्ही जावन वय धृतराष्ट्र तशी करता वय
तो वेदांग शिकला शास्त्र पारंगतो त्याला तक स्ವಂತ बुद्धी ना तक्क पुत्ताल वैरी मोहा निमती जाऊन तो दुर्योधन कसं सांगता त्या पुरे जायत म्हणता तशी नंतू तो जला रे दुर्योधना अन्नाक ನಂಚೈತುಲ್ ದುರ್ಯೋಧನ ಅನ್ನ ಸ್ವಂತ ಬುದ್ಧಿನ ತುದ್ದವಲಾವರಿ म्हणून सांगचे ताणे नानवे ताणे संचारनं जिशेल जावो आता धृतराष्ट्र आम्ही इथले महाभारत स्टार्टिंग दुखून आता ते धृतराष्ट्र पळेल जातकेन दत तक्का म्हणे तो कुरुड जन्म दुखून कुरुड जलरी बाह्य इंद्रिय चक्षु इंद्रिय तक्क नाश्चापुरो जलरी तो अंतर इंद्रिय म्हणूनच नव्हे ताजी निमती पुणी ताणे ज्ञानवंत जवेत आशिल्ले नव्हे पळे ज्ञानाचे ताका भितरी अज्ञान आशिल्ली देखून भितरी कुरडो भायरी कुरडो जलो बाह्य चक्षु येना अंतचक्षु म्हळ्यार ज्ञान येना ताका हांगा दुर्योधनाक देवा दयन दोळस जाल्यार तोवय अंतचक्षु नातिलो ज्ञान नातिल तो तेच्यान तोवय कुरडो भायचे दोळस भितरचे दोळना हाका भायरी भितरी दोनी दोळना जल्वे ताणें शास्त्र पारंगत तो आतां ताणें दरवी सुपरसानी म्हूण अन्ना सांगिल्ली न्ही जेवण ताकाय आमी लेखोयती त्या म्हळ्यार मस्त शास्त्रार्थ शिकला जाल्यार स्वयंबुद्धी दोग जनाकय ना ताजे खातीर पळय व्यासानी महाभारत बरयतना दुर्योधनाल तोंडा दुखून पापसूक हें उतर येवची बरी बरयली पळय तांणी न्हय आनी पळय परनेयो अग्रणीर्यस्य स मार्गान प्रतिमुह्यति पंतानम अनुगच्छेयुः कथम तस्य पदानुगा म्हळ्यार आतां एक मेरवणीक वता म्हूण लेख्या जेवो एक कसले एक पादयात्रा जेवो कसले वता कोणाक आतां पुरेजन बाय सरल्याचे आतां पंढरापुरा पळय वारकरी जाता ती एक मार्ग पुरेजनाक वतच ना म्हणना जाल्यार खंयची एक गांवां दुखून नवे गांवां दुखून नवे एक वारकरीचे पंत बाय सरले म्हूण लेख्या तांकां ते पंढरापुराचे ते पल्लकी उठू येवका जाल्यार ती वाट तांकां गोतूच केला ते वचून येवं नाशिल्लो आतां गूगल मॅपनेस जाल्यार गोतनाना ती वेळ काडया आमगेले सानपणे मेळना नवे मार्गार वतना वाट चुकचे न्ही म्हूण आशिल्लें तशें त्या वेळार गोतशें लेखलो असल्यार तो आमकां समा मार्गारी व्हरता पळय जाल्यार हांगा कसो जाल्ला म्हूण म्हळ्यार परनेयो अग्रणीर्यस्य स मार्गान प्रतिमुह्यति म्हूण म्हळ्यार त्या ही वाट हांव दाखयत तुमकां म्हूण सांगून कोण लिडर जाल्ला पळय ताणें खंयचे खंयचे वाटेक व्हरून वाट चुकोवन घाल्ला तातूंत कसो करचें आशिल्ले जन पुरय खंयचे खंयचे वाटेरी वचचें जाता वय बाय तांतू केलो बुद्धंत स्ವಂತ बुद्धी आशिल्ले तांणी आलोचन करून ना ह्यो मार्ग तप्पू ह्या मार्गार वचूंक आशिल्लें आमी म्हूण सोदून ताका सांगताची वय बाय तूं आयिल्ल वाट चूक जाल्ला आमी ह्या वाटेन वचा बे पळया बे म्हूण तशी हें तशीच आतां सांगता वो सांगता कोण धृतराष्ट्राक पळय धृतराष्ट्राक अशें म्हणयलें न्हय व्यास सांगताची केन्नाय आमगेले चांग खंयचे म्हणून सुरवें आमी आलोचन करून त्या वाटेन वचूंक खंय कोणाकय चांगू करचे खातीर आमी नाका जाल्यार करूं नज म्हूण आतां हांगा विदूर ताणें कसो केला पांडवांक चांग खंयचे म्हूण आलोचन करता आनी तुमी जुजाट खेळूं येवचे नज म्हूण म्हणटा जल्वे तशी आतां विदुराले निमगून कामून ताचे खातीर सांगचे ताण दुर्योधनान तूं आतां विदुराले निमगीत म्हणना विदुराले निमगूत नाका तुवें विदुरान सांगिल्ली वरीची चल्ली म्हूण जाल्यार तो पांडवाल खातीर जावन जुजाट करूं नज म्हूण म्हणटा कळ्ळें आमकां वाटो चुकयत तो तशें जावन विदुरू आन्येकलो दुसरेकलो तांगेल्या पळय निमगूच कसल्याक तुका देवान स्ವಂತ बुद्धी दिला न्हय तुगेले स्ವಂತ बुद्धीन आलोचन करी आमी खंयचे वाटेर वचूं येता कसल म्हळ्यार खंयचे वाटेर म्हळ्यार भोंवचें वचचें न्ही हांगा कसल केल्यार आमकां चांग पांडवांक जुजाटा आपयल्यार की न्हय की तें आमी आलोचन करुया कळ्ळें म्हाकाय स्ವಂತ बुद्धी आसा तुकाय स्ವಂತ बुद्धी आसा शिवाय विंगडाले निमगूत नाका जाल्यार हांगा ताणें स्ವಂತ बुद्धी आसा म्हणलें दोनी जन मोही आनी अज्ञानी म्हणटा तांगेली स्ವಂತ बुद्धी कसल्यार काही प्रयोजन ना तांकां स्ವಂತ बुद्धी न्ही तांकां स्वार्थ बुद्धी जल्व्या तशें जावन तांणी दोग जन तांणी आलोचन करून नाका जाल्यार काम करून मुखार सून पळय तांणी न्हू युद्धांत पुरय मरचें आतां दुर्योधन सांगता वापसय लोकवृत्ताद राजवृत्तम अन्यथा बृहस्पती तस्माद राज्ञा अप्रमत्तेन स्वार्थश्चिंत्य सदैव ही पळय केन्नाय जनसामान्यांक एक विंगड रीत आसा नीती आसा
जाल्यार रायान चलची रितीची विंगड आस कळबे बृहस्पतीन संगनी मेये तेच्या न्हू तूं आत्तां आम्ही राय दोग जने आम्ही आतां कसो करता म्हळ्यार आम्ही गटरापच्या पळोवका शिवाय कळबे विंगड जना बरें करूं पळोवच न्हय म्हूण सांगता रस आनी क्षत्रीय जल्लेल जनांक एकच गुरी कसो म्हळ्यार जय तांगेल जय त्या जय जेवचे खातीर अधर्मुकी स्वधर्मुकी स्वकार्युकी अकार्युकी त्या परे पळोवचे ना कळवे आमगेले आमगेले कार्य जावका जाल्यार त्या कार्य सिद्ध जावच्या प्रवृत्ती जावका म्हूण सांगता आनी शत्रू लक्षणय सांगता पळय दुर्योधन कोण कोणा दुख्ख घालतकी तोच शत्रू कळवे कोण कोणाला संतोषा खातीर संतोष जावका म्हणून चलतकी तोच मित्र म्हूण लेक म्हूण पांडव आमगेले सहोदर जावनच चपरूची तांगेले निमते आमकां आतां दुख्ख जाला वय म्हणटा तांणी शत्रूचे आमगेले आतां कसले म्हूण म्हळ्यार म्हाका बरें जावका जाल्यार पांडवांक गेले पुराय ऐश्वर्य मेगेल जावन घेवचें हांवें आनी तांगेले ओटू युद्ध पक्कनी ते जायनी त्या ऐश्वर्य आमकां जेवचे खातीर युद्ध करचें पक्कनी युद्धा मेल्ल्यार व्हडलें हांव म्हूण सांगून तो सांगता रस दुर्योधन कितली सांगला रे सुरवेक म्हळ्यार जुजाट खेळका म्हूण कितली दुर्योधनान वत्ताय गेल्या रे धृतराष्ट्र विदुरा एदुरा घालची कशी म्हूण सांगून सुरवेक तो तागेल अनुमती दिना दुर्योधन अपास तागेल उपन्यास करता रस कडेर पळय कडेर म्हणटना दुर्योधन आले उतर ऐकून धृतराष्ट्र कसं सांगता जायत जुजाट करी जाल्यार ताजे निमती युद्ध जायना नशी पळोवका तुवें म्हूण सांगून सांगता कडेर दुर्योधन कसं नेमन सांगून तूं दिवता ओप्पीक दी कसलें हांव चुकना कळवे म्हूण सांगतना कडेरी धृतराष्ट्रा कसो करचें म्हूण जायना अपास पुत्ताल वैरी व्यामोह येईल की म्हणटा दुर्योधना पळय तूं सांगील म्हाका ओप्पीक जायना हांव कसलें सांगलें तूं ओप्पीक जायना तूं कसो इच्छा आसा तशें करी म्हणटा कळवे मात्र जागृत करता ताका तूं करचें हें काम आसा पळय हाजे निमती तुका मस्त पश्चाताप जेवचो पुरो कळवे इतक म्हळ्यार अधर्म करूं नज अधर्म केला ताजेन बरी जायना म्हूण म्हणटा हांगा धृतराष्ट्र कसो करता धृतराष्ट्रान आतां हात सोडलो म्हळ्यार हाका कितली बुद्धी सांगल्यार हेकाची म्हणून हात सोडलो आनी म्हणाल खंय जेवचें आशिल्लें कसो केल्यार चुकोवचें जायना म्हणलें हाजे खातीर म्हूण मागीर विदुरा आपयता आनी सांगता वस पांडवांक दिवता येवका म्हूण आपोवन वपसाचें काम तुगेलें म्हूण विदुरू मागीर जागृत करता तुका सगळे वंश निर्वंश जातले नाकी म्हूण जाल्यार धृतराष्ट्र कसा जाता की विदुरा जाता जेवचें न्हू देवान लेखिल्लें तूं आतां वचून तांकां आपोवचें काम तुवें हें मेगेलें आज्ञा राजाज्ञी उल्लंघन करूं नज म्हणून विदुरा सांगता कसो करचें विदुरान वचो का जालें न्हय आपोवच्याक हांगा विदुरू धृतराष्ट्रान सांगलें म्हणटना तो वचून सांगलो अशी येवका म्हूण म्हणला म्हूण जे युधिश्टीर ताकेले कसं म्हळ्यार आम्ही राय जालेल्या जनान दिवता येना म्हूण सांगू जायना म्हूण ओपलतो गोतस कळवे दिवत ताजे दुश्परिणाम कसं न्ही वायट कसं जाता ताजे निमते मागीर गोतस आनी कृष्णाले ताणें सांगलाय कसं म्हळ्यार हांव जावन हांव कसलें वायट काम करूं वचना म्हूण जाल्यार ताका तो ओप्पुका पडली पळय कळ्ळें युधिश्टिराक गोतस दिवताचे परिणाम वायट जाता म्हूण सांगता तो क्षता म्हळ्यार विदुरा द्यूते कलहो विद्यते नः को वै द्यूतं रोचेत बुद्ध्यमानः पळय द्यूते कलहो विद्यते नः आमकां गोतस नहा विद्यते आमकां गोतस द्यूते कलहो द्यूत म्हळ्यार लढाई म्हूण आमकां गोतस जाल्यार कोण बुद्दोंत आशिल्लो बुद्ध्यमानः कोण बुद्दोंत आशिल्लो द्यूत जाय म्हूण लेखता जाल्यार एक वशित्व म्हूण आसा आमी पुराय कसो जावका आसा देवाल निर्णय ताका बद्द जावन आसुका म्हणटना हांगा
दुर्योधनी तशी या धर्मराई तशीची ताका मनान तो मस्त ಗೊತ್ತಸ द्युता विषयी जाल्यार ಒಪ್ಪೋಕ पडत ताका कळ्ळें ಒಪ್ಪलो कळ्ळें कडेरी बाय सरून वता द्रौपदी भावंडांक घेवन हस्तिनापुरावत यो तेदन सांगतकय दैवम ही प्रज्ञा मुष्णाती चक्षुः तेज इवापतत धातुश्च वशमन्मीति पाशेरीव नरसिता सांगतकय हे द्रौपदी आनी भावंडाक सांगतकय पळय जोर उजवाडतना दोळे दुखून देंवता दोळो दोळ्याक काळो कयल्यावर जाता वयबे तशीची दैव म्हूण म्हळेलस विधी म्हळेलस हें विधी बलिश्ट जातना आमगेल बुद्दंतिका आमगेल विज्ञान कळवे सर्वय अपहरण करता ते कळवे अन्य कशी म्हूण म्हळ्यार गायक दोरान बांदितना ते दोरान तूं बंधनांत आसता पळय तशीची आमी विधी भाशेन जेवका जाता म्हूण कळवे दुर्योधनू आतां तेदना तान्ने आयले जेंगा द्यूत खेळूक दुर्योधन आले पर जावन शकून सांगता आवा खेळचे द्यूत म्हूण ಈ ಕಾಣಿಪುರ ಐಕಲची सूक्ष्म ರೀತಿ रथ पळोवची आमी प्रती खेळांत युधिष्ठीर चलवता कळवे म्हणटना पळय एक इगो म्हणटा पळय तशी युधिष्ठीर कसो करता ताका ಗೊತ್ತस वायट जतरस म्हण जाल्यार जूजाट खेळटले जनाक जावं व्यसनी जनाक सुरापान जूजाट स्त्रीलोलुपत्व सगळे आशिल्ले व्यसन म्हणटा हाका तांकां युक्तायुक्त विवेचन आसना म्हळ्यार कोरयेत की नज्ज हें सम्य तें सम्य कसलेंय विवेचन आसा तशी दुर्योधनान शकुनील करीन पण घालून खेळतना धर्मरायपणाक सर्वय दवरून घेवन कळून घेता प्रती एक कळवे कडेरी विदुरा कोप येता धृतराष्ट्रा सांगता पळय यो तो त्या वेळाक एक काणी सांगता कसलें म्हूण म्हळ्यार पळय एक मनीसो धृतराष्ट्रा चमकून वतरस वैरी पळोवन वता मोवा मारल्यास म्हूण सांगून तो तोग्गू ओडपोंडस म्हूण पडना अशी तो ते मोवा मल्ली काडच्याक रुकार चोण कळवे तुदीर आशिल्ले मोवा मल्ली काडवतना गेल्लो समीत जड जावन तो गुप्पोण मरत तो तशीची हांगा दुर्योधनू ताका राज्य संपत्तू जावका म्हूण पांडवांगेले इंद्रप्रस्था वैराश जावन ताजी दुरासेन मुखार सुनू कसल जाता तें कसल वायट जाता तेंय पळिना नशी आतां द्यूत खेळची आशे हांकां म्हूण सांगता आनी सांगतरस पळय पांडवांक द्वेश करतरस आनी ताजी निमतीची तोवय अवसान जाता तागेल बरली भावंडाक खंय तरी सगळे कौरव जनाची नाश जावची परिस्थिती दुर्योधन हाडटा तूं एक करी तुका सान आसतनाची ते चेरडान गेल्ले तेन्ना हे चेरडा परित्याग करी म्हणून शरीरवाणी गेल्लेले बैबे तेदन करूचें न्ही आतां परित्याग कर ताका म्हूण सांगून सांगता कळ्ळें जाल्यार हो आयकना कोण धृतराष्ट्र तो सांगतरस पळय त्यजेत कुलार्थे पुरुषम ग्रामास्यार्थे कुलम त्यजेत ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे प्रतिबिंब त्यजेत एक कुलाचें रक्षण करता जेव एक घरा रक्षण जेवका म्हण जाल्यार कितलेय प्रिती जेव तागेले निमती घर बेतरस म्हूण कळल्यार ताका त्याग करता म्हणस त्याची एक ग्रामाच्या रक्षणे खातीर कळ्ळें एक कुल त्याग करीत म्हणस जेव एक जाग्याचे रक्षणे खातीर आनी ग्राम त्याग करीत म्हूण सांगूनस जाल्यार हे सगळे भूंय त्याग करीत केदन म्हळ्यार आत्मोन्नती जाता गुरू मेळ्ळा म्हण जाल्यार भूंय त्याग करून वचूं कळ्ळें हेंच धर्म म्हूण म्हणटा अशी विदुरान धृतराष्ट्रा पुराय नमने धर्म सांगता आनी सांगता ते दुर्योधनाक गडीपार कडी कुडले आनी थंय ताका एक परित्याग कर तूं म्हूण कळ्ळें हांगा आनी एक काणी सांगता कसलें म्हळ्यार
एकला लागी एक पक्षी आशिल्ली ते दिसा एक भांगरा मोठो दवरत आशिल्लो कडे ताका दिसता की दिसान दीस ते भांगरा मोठो विकचे कशी फटा मस्त भांगरा मोठोच दिसता पोट शिगून पुराय भांगरा मोठो खाणू एक दीस भारी श्रीमंत जावेत नमे म्हूण सांगून कळवे तो कसं करता पोट ते कातरता आणि पुरे मोठो काडच्या पळयता कसं जत्तय ती पक्षी मरता भयब्या तशी आतां पांडवांक गेल संपत पळोवन तुका मस्त कस पिसी जावनसच्या पुरो जाल्यार ताका नाश कोरनू तांकां नाश कोरनू नाश करू प्रयत्न केल्यार तुम्ही मुखारसून मस्त पश्चाताप पावता मात्र न्ही जीवूची कळून येवची परिस्थिती येवच्या पुरो म्हूण सांगला रे कळव्या त्यांनी कसं सांगला रेस पळय ऐकन धृतराष्ट्र विदुरान कसं सांगला रे ऐकना म्हणा ताण ऐकूच कसले तेगेल पूतू ऐकना न्हय सुर्यक ताकीत कोण चमकान पूत कोण कसं सांगल्यार ऐकूचें ना म्हूण कोण संदान आयल्यार ऐकूचें ना म्हूण सांगू तशी हांगा कितली की जावन दोन्ही कुटुंब एक कुटुंब दोन दैचे तांगेल मध्येन तूं युद्ध जेवचें म्हळ्यार तांगेल ज्ञाती बांधवानाची सल्प ह्या पार्टी सल्प त्या पार्टी रपची जाता भयमे तेदना कितली जन नाश जाताची तशी जलतीतले युद्ध ना नशी सॉल्व करका म्हूण सांगून म्हळेल आश ताका कळवे तो सांगतरस म्हळ्यार जलतीतले तूं संधान कोरून घे म्हणून विदूर जाल्यार दुर्योधनान कशी नाक म्हणची ना त्या गोतच न्हय जाल्यार बुद्धी आशिल्लो धृतराष्ट्र पुत्र व्यवहार पूण सर्व पुत्ताक बैसून दिता तुची कसं म्हूण करी जाल्यार आतां दुर्योधनान जन्मा येतना ताका त्याग करी म्हणून शरीरवाणी जाल्यार त्याग करना नातिलो धृतराष्ट्र आतां इतले व्हड जाल्यार पुताक त्याग करता ना न्हय तशी एक धृतराष्ट्र मागीर नुत्त बैसना विदुरान कितले सांगल्यार जाल्यार विदुरू तागेलो उपदेश करतर आसता मागीर द्यूत केल्यार वंशनाश जाता कशी पुणी द्यूत राबोका म्हूण धृतराष्ट्रा वापसय सांगता कोण विदुरू द्यूतमूलम कलहस्याभ्युपैति मितोभेदम महते दारुणालय पळय धृतराष्ट्रा द्यूत खेळ्ळी म्हूण जाल्यार हाजी निमती युद्ध जाता मस्त दारूण परिणाम जातले म्हळ्यार पळय कितले जनाल तोंडा दुखून येईल पळय वंशनाश जातले म्हणालो मस्त व्हड परिणाम जातले म्हूण म्हणालो कळ्ळें कसं जाल्यार आनीक सांगता धृतराष्ट्रा पळय तुगेल पूत मदेनेश म्हूण म्हळ्यार एश मदीन तागेले मदून मत जाला तो तशें जावन राष्ट्राद अपोहती राष्ट्राक चांग जावचे पशी राष्ट्र क्षेमम राष्ट्राद अपोहती क्षेम म्हळ्यार एक शांतता म्हणत आतां युद्ध नानतले राष्ट्र शांत आसता वो केन्नाय राय जाल्यान राष्ट्र चंदाय रश्चक पळोवका यो दुर्योधन तुगेल पूत कसं करता म्हळ्यार राष्ट्राक कलह हाणू ताजी शांती नाश करूं पळयता पीड करूं पळयता राष्ट्राक कळ्ळें तशी विशाणम गौरीव मदात स्वयं आरुजतेत्मन म्हळ्यार विशाण म्हळ्यार बसव म्हणटाची बसव कसं करता ताका तें मदून मस्त जातना फात्तोरू जाल्यार म्हणल्यार हांड वचून ताजे कोंबूची कुडको करून घेता की तशी आतां दुर्योधन जाला ताका जागृत कर तूं ताण सांगिल्लें पुराय आयकून जायत म्हणुका तुजी चुकी करतरस कसं सांगल्यार येस पळय विदुरान कितले उपदेश केल्यार ते पुराय व्यर्थ म्हूण येता न्ही जावन कळ्ळें कसलो दुश्ट परिणाम जाता म्हणून कळना प्रतीची दाळ घालून खेळटना कळ्ळें हांगा सल्वतरस न्हय युधिश्ठीरू धृतराष्ट्राक बारी संतोश जाता मिगेल पुतू गेलवतरस म्हणून कळ्ळें मागीर सांगता पळय तूं आतां दुर्योधन गेलवत म्हूण संतोश पावता जाल्यार हाजी फाटी मागशेची युद्ध जाता तें युद्ध केलें म्हूण जाल्यार तुगेल चेडूं वांचनाची म्हूण सांगल्यार तो कसो करता गो तसवें
धृतराष्ट्र ऐकनातल्या बरे बसतं दुर्योधनो विदुराकची द्रोही म्हणटकय उत्संगेच्या व्यालई वाहितोसी अना तू हे विदुराक पोशीत बाई शीत घर पुरे दिवनु कशी व्याला ई वाहितो अशी उत्संगे एक विशासर्पो जंगे विरुद्धवरनु पोशिताव कोणे तशी तू करता म्हणून विदुराकची विशासर्पो तो विशासर्प म्हणून सांगता आणि सांगतरस तू आमक विदेय जावन असल्या जाल्यार आम्ही सांगेल तशी ऐकून अंग रप्त वेराब नानतलं रे तुगेल मंत्रीपद बी सोण देशादुकून भायर बस म्हण कळव्या आणि सांगत की तू कवर आमगेल पक्षांतस आम्ही पोसूचे आम्ही शीत अशन वसन पुरे आम्ही दितरसत तुका कळव्या आमगेल मंत्री जावन असून तू पांडवांक वगळसीत म्हण जाल्यार तू एक व्यभिचारिणी स्त्रीशी बामणा सोणू तिका दुड्ಡು दिलेलं ಒಟ್ಟು ಒತ್ತು पडे तशी व्यभिचारिणी स्त्रीशी म्हणून सांगून सांगता मात्र नाही तू हितचिंतको नाही आमगेल तू शत्रू तू द्रोही म्हणून मस्त दुर्बीत नव्हे तिथले दुर्बीत नाही भरलेले स्वभावा सभेन तो धृतराष्ट्रनु तस कळव्या कडे बिदुरू सांगत काही तू आणखी होड जाईन इमेच्युर म्हणता पळे बालबुद्धीचो कळव्या तू कसले मेच्युरिटी न्ही तशें हांव तू अशी पुरे करतरस म्हणटरस कळव्या हांगा न्ही जावन बईन मे तो बालबुद्धी नव्हता गेले इत्याक म्हळ्यार विदुरू निजावन चांग म्हूण सांगून पुरी जनां ಗೊತ್ತस दुर्योधनाकय ಗೊತ್ತस जाल्यार आतां विदुरू चांग म्हणू म्हणलोय ಗೊತ್ತशिलोय दुर्योधनू आतां विदुरू हांकां चांग जावं म्हणून हितेशी जावनूच उपदेश दिता जाल्यार पांडवाल पक्ष तो म्हूण सांगून ताका मंदबुद्धीचो अशी तशी म्हूण सांगून कळपे विशासर्पो पाय्यार दवरून घेतले विशासर्पो म्हणून सांगता पळय दुर्योधन नवे कडे विदुरा कळके म्हणटात न्हू मूर्खस्य नास्ति औषधम म्हण मूर्खांक कसलें वखद ना म्हूण सांगून तो सांगतरच के पळय तुका वच्ची वाट कळवे तशें जावन तुका कितली चांग बुद्धी सांगल्यार तुगेल्या मनाक लग्न पळतें म्हणटरस आनी सांगता कೈ धृतराष्ट्राक लभ्यते खलु पाप्यान नरोनु प्रियवागिह पळय पापिष्ट जन खंय जाल्यार मेळटा कळवे चंद करून उरलो न्हू तांगेल काम करून घेवचे पापिष्ट जन खंय जाल्यार मेळटा जाल्यार अप्रियस्य ही पत्यस्य उलयतना चंद उत्तर न्हय जाल्यार पत्यस्य आशिल्लें उत्तर तशें उलयतले जन मेळचे जेवो श्रोता ऐकतले जन मेळचे बारी दुर्लभ म्हळ्यार तांगेले फायद्या खातीर कशी रिती उलयताची चंद करून राग तांडून जाल्यार पळय बदाची चांग म्हळ्यार अशी जेवचे म्हूण सांगतले जन भारी एक नमुनेचे दुर्लभ जावन मेळटले म्हूण सांगून तो सांगता कळ्ळे लभ्यते खलु पाप्यान नरोनु प्रियवागिह तशी जाल्यार आनी विदुरू सांगता की धृतराष्ट्राक कोण यस्तु धर्मपरश्च स्यात् हित्वा भर्तुः प्रिया प्रिये मिगेल यजमानाक बरी जावका म्हूण सांगून कोण लेखता की तो मिगेले यजमानाक हांव सांगेल उतर समदिसाना नातलें व्हडणी हांव आशिल्लें सांगता म्हूण लेखचो भारी दुर्लभ जावन मेळचो तोची सहाय्यकूय स्नेहितूय म्हूण कितले सांगो विदुर उपदेश दितर सांग दिवत मुखार वतरस युधिष्ठीर एका वयर एक पण आदवून सर्व कळून घेता राज्य गेल्ले संपत्त गेल्लो तागेले कोश म्हळ्यार दुडवाचे ट्रेजरी म्हणटा पळय ते गेल्ले ताजे नंतर भावंडा दवरचे सुरू केले जाल्ले तांकांय कळून घेतले कडे ताका तो दवरून सोलून घेता मागीर द्रौपदीकय पणा दवरता सोलून घेता कळवे द्रौपदीकय वो सोलवल की कडेर द्रोणाक भीष्माक पुराय उद्विग्नतैले कसल वायट जातरस्य म्हण जाल्यार धृतराष्ट्राकडो मेगेले चेडूं गेलवलींची म्हूण सांगून भारी संतोष दाखयता कळ्ळें
पांडवांगेल वैर तक्कितले जळकी पिशेशील म्हूण थंय कळणं सगळे सभेक. हांगा दुर्योधन विदुरा सांगतके द्रौपदी आमगेल वला तिका तांडून हाडी म्हूण. कळवे विदुराक आज्ञापन दितन विदुरा कोपयलो. कडे विदुर म्हणाल के पळय कोणाले मन तू दुखयत म्हणू अशी अट्टाहास केल्ला रे. तू तुका गळपास घालून घेतल्या बरी. कळवे जाग्रत करी म्हूण म्हणटरस जाल्यार युधिष्ठिरू नुत बसलो आनी तेदना विदुर एक वाद करता. युधिष्ठिरान सुरवे ताका पण दबरलेले. तो धृतराष्ट्राला दास जावन जाला म्हणटन द्रौपदी पण दवरू ताका अधिकार कसं न्ही. ताणे द्रौपदी पण दबरले रे दबरना नातल्या बरीची म्हूण. कळवे जाल्यार दुर्योधना कितले सकडी चांग उतर सांगला रे. विदुरान दुर्योधन ऐकईना म्हणतात नव्हे. लोभ क्रोध मोह तिन्ही नरकाचे द्वार म्हूण. हे तिन्ही तागेले आशिल्ले कोणालागी धृतराष्ट्रालागी दुर्योधनालागी. ताका भारी बेजार जाता. विदुरू आम हाणा द्रौपदीक हांव वचून सांगना म्हणटना दुर्योधन एक सेवका पेटयता प्रतिहारी म्हळें ताका पेटोवन द्रौपदी तांडून द्रौपदी यो म्हूण सांगम. तो द्रौपदीला वता येवका म्हणला तुका म्हणटा कित्याक म्हूण तिमगितना युधिष्ठिरू जुजाटान तो सर्व ऐश्वर्य कळून घेतले मान्नय भावंडाकय ताकाय पण दवरनू सलवलो कडेर तुकाय पण दवरनू तुकाय सलवला म्हूण. तशी आता तू दुर्योधनाली दासी ताणें आतां तुका येवका म्हूण आज्ञा केला. कळवे कडे तिका भंय जाता भ्रांती जाता. कळवे बेजार जाता ती निमगिता म्हाका सुरवेपण दवरून सलवल की ताक तो सोलवून घेतले नंतर म्हाका पण दवरलो. ते दोन्ही युधिष्ठिराला निमगून यो म्हूण. हांगा युधिष्ठिराक तो प्रतिहारी येता आनी द्रौपदीन ह्या प्रश्नी निमगिला म्हूण म्हणटना युधिष्ठिराक तो माती तोगू घालून बसला कसली जवाब दिना. दुर्योधनू अट्टहास करतगे आनी म्हणटा द्रौपदीका हांग येवन युधिष्ठिराच्या प्रश्न निमगी म्हण तिका आतां येवका म्हूण सांगप. तो प्रतिहारी वापस द्रौपदीला येता. तूं सभेक येवन युधिष्ठिराला प्रश्न निमका म्हूण दुर्योधनान सांगला. ताकाय प्रतिहारी काही गोतस द्रौपदीक सभे आपोवच्यानच जम. कळवे खंय की कौरवांक विनाशकाल लागेला तिक सराग सभे यो म्हणटा इतली प्रतिव्रता स्त्रीक म्हूण तो प्रतिहारी लेखतकय. द्रौपदी सुताले सांगतकय विधीचे चोदन म्हणची हें म्हणटा पळय विधी आट म्हूण विचित्र कोणाकय सांगच्या जायना. कळवे तशी पळय सुख दुःख सत्पुरुष जवो पंडित जवो वृद्ध जवो बालक जवो अज्ञानी जवो ज्ञानी जवो पुराय जनाक सुख दुःख येताच येता. जाल्यार धर्म म्हळेले लोकांतू श्रेष्ठ आनी धर्मो रक्षती रक्षिता म्हणटा म्हळ्यार धर्म रक्षण केलें रे ते धर्म आमकां रक्षण करता. तशी आतां पळय कौरवांक थोडो धर्म वरला म्हूण जाल्यार सोडूनच म्हूण सांग म्हणू. आनी सुरवेक तूं ते सभे आसूचे चांग जनाले मालगड जनाले राजनितीज्ञाले सकडी तीर्मान कसो म्हणू निमगून येवन सांगता. सूत अपास सभे वचून द्रौपदीने शिप्रे निमगिला म्हणटना पुराजन्नुत बसताची कसले सांगनाची युधिष्ठिर सांगता. कळवे ताका तिका यो म्हण ती खंयचेय स्थितीर आसल्यार यो म्हण धृतराष्ट्राला धरायवन राबो. त्या वेळार सगळे सभे धृतराष्ट्रा दुर्योधना निंद करतना तांगेल वायट बुद्धी लोकांक कळत नवे म्हणून सांगता नव तो कोण तिका हांग येवका म्हूण सांग हांव सांगला म्हूण सांग म्हणटा प्रतिहारी. कळवे वचून तिका सांगका म्हणटा. कळवे तो वचना आनी द्रौपदीक कसो म्हणू उतर दिवका हांव कसो सांगचें द्रौपदी लागी म्हणू निमगितना दुर्योधन सांगता तिका तांडून हाडी म्हूण दुशासना पेटयता. हागेल निमती कसले जायना तूं तिका तांडून हाडी म्हूण. द्रौपदीक तांडून हाडलेले नंतर कसं जाता म्हणलेले पैची दिसाक पळोवया आमी. आजी सांगेल सर्वे परमात्माले गुरूंगेले
चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.